संत आपल्याला नामाचं सामर्थ्य पटवून देण्याचा प्रयत्न करतात, त्याचं वर्णन करतात. आपण हे सगळे अनेक वर्षोनवर्ष नाम घेत आहोत, पण त्याचा पाहिजे तसा अजून फायदा आपल्याला झालेला आपल्याला दिसून येत नाहीये. त्यावर परमपूज्य आई अतिशय त्याचं उत्तर सोपं लॉजिकली आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नामामध्ये सामर्थ्य आहे किंवा नाम सामर्थ्यवान आहे यात शंकाच नाही. परंतु त्या नामामध्ये पाहिजे तसं आपलं लक्ष नाही, असं आईंचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी 2 उदाहरणं आपण बघूयात. आपल्या संसारात किंवा विषयांकडे आपली जशी ओढ असते, फॉर एक्झाम्पल आपला मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत असतात आणि त्या मुलाकडे आपलं 24 तास जसं लक्ष असतं, किंवा दुसरं उदाहरण अगदी पटेल असं सांगते, आपल्याला रॉंग साईडनी जाताना पोलिसांनी पकडलं आणि आपल्याला 10,000चा दंड बसला कारण आधीची काही गाडीवर चलनं होती, सिग्नल तोडल्याची, हेल्मेट न घातल्याची, आणि आज आपला 10,000 लॉस झाला. ह्याचं दुःख आपल्याला इतकं होतं की ते दुःख पुढे अनेक महिने टिकून राहतं आणि ते मनात तो विचार आला की अतिशय वेदना होतात. परमपूज्याई म्हणतात अगदी तसंच दुःख आपला उपासना घडली नाही, नेम झाला नाही, नाम घेतलं नाही, ह्यासाठी जर आपल्याला व्हायला लागेल, त्या वेदना, तो गिल्ट किंवा ती सल आपल्या मनात जर तयार होईल, तर आपलं त्या नामावर प्रेम बसलं असं म्हणायचं. आणि मग अशा प्रेमाने निष्ठेने घेतलेल्या नामाने फायदा झाल्याशिवाय राहणारच नाही, असं संत परमपूज्याई आपल्याला सांगत आहेत.